सीताराम सर्वांना. आणि आज मी दाखवणार आहे देवापाशी जे धूपबत्त्या लावतात ते कसे बनवतात आणि काय नाही ते. मी तर सालाच्या 12 महिने असे फुलं जमा करीत असते. दुकानात बी ते घातलेल्या देवाच्या माळी वगैरे आमच्यात भरपूर जमा होतात. तर अशा वाळू घालून ठेवलेले आहेत मी फुलं. आता हे पूर्ण करणार आहे ग्लाइंडर आणि ह्याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. एकदा केल्याने की सालभर असं राहत्यात आणि घरामध्ये बी खूप छान वाटतं. एक बी धूपबत्ती लावली ना तर प्रशस्त वाटतं, निगेटिव्ह एनर्जी पण राहत नाही. आणि उदबत्ती नाही लावलं तरी चालतं, पण धूपबत्ती लावल्यानं खूप छान मी आता फुलाच्या जे बत्त्या बनवणार आहे देवाचा त्याच्यामध्ये टाकणार आहे. आपण होम हवन करतो त्याला आहे कापूर सामग्री आहे. हे घेतलेलं आहे जे आपण घरामध्ये होम हवन करतो त्याची सामग्री आहे. कारण आपल्याला पूजेसाठी लागतं म्हणून हे आहे राळ धूप म्हणते. हे आहे कस्तुरी सेंट जे मी ऑनलाईन मागवलेलं आहे. कस्तुरी 300 रुपयाला बॉटल मिळालेली आहे मला. सेंट आहे, छान सेंट येतं. आपण सगळं हे ग्लाइंडर करून असं ह्या फुलामध्ये मिक्स करून असे भरपूर टाकून ह्याची धूपबत्ती बनवणार आहे. हे वाटलेलं आहे त्यांनी सगळं साहित्य वाटून ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. बघा मी कशी करते ते. आणि मस्त ह्याला गाईचं शेण पण आपल्याला घ्यायचं आहे, कारण शेणाशिवाय तर बिलकुलच धूपबत्ती बनतच नाही. आपण रेडीमेडची पण जे यूज करतो त्याच्यामध्ये पण शेण असतं. ते सगळं मी ॲड करून आता मस्त चुरून घेतलेलं आहे बघा. आणि आमच्या इथं आजूबाजूला शेतं ते असल्यामुळं आम्हाला शेण ते भरपूर असं मिळतं. आणि आता हे सालभर मला अशा धूपबत्त्या जातात. आणि मस्त असं व्यवस्थित मी सगळं व्यवस्थित चुरून ते घेतलेलं आहे. आणि कशा करते ते पण तुम्हाला दाखवते. आणि मस्त असं सगळं व्यवस्थित चुरून घेतलेलं आहे. आणि अशा मस्तपैकी छोट्या छोट्या साच्यामध्ये टाकून मी धूपबत्त्या बनवलेल्या आहेत. आणि आता ह्या वाळल्यानं की खूप छान होतात आणि सालभर आपल्या राहतात व्यवस्थित ठेवलं तर. आणि अशा वाळून तयार झालेल्या आहेत. आणि कशा लावायच्या ते पण मी तुम्हाला दाखवते. एक वडी घ्यायची, ह्याच्यावर 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि लावायच्या. असं घर पूजा मस्त असं केल्यावानी वाटतं बघा. आणि मला तर आता सवय लागली त्याच्यामुळे ते नाही लावलं तर पूजाच केल्यावानी वाटत नाही. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. आणि नक्की ट्राय करा. सबस्क्राईब द माय चॅनल.